Hello friends, welcome back to RG Bioscience Hub. आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित थोडा गणिताच्या पुस्तकातला वाटेल, पण म्हणजे प्रत्यक्षात तो आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचं आणि स्वतः मानवाचं भविष्य ठरवतो. हो नक्कीच. तसं पाहिलं तर हा विषय खूपच रंजक आहे. अगदी. आपल्या माहितीच्या स्रोतांनुसार आपण लोकसंख्या वाढीची मॉडेल्स यावर आज लक्ष केंद्रित करणार आहोत. निसर्गात सजीवांची संख्या कशी आणि का बदलते हे समजून घेण्यासाठी सध्या दोन मुख्य प्रकार म्हणजे मॉडेल्स चर्चेत आहेत. बरोबर. आणि या दोन्ही प्रकारांची तुलना करणं खूप गरजेचं आहे, कारण ही मॉडेल्स फक्त काही आलेख किंवा आकडे नाहीत. हो ना, म्हणजे घातांकीय वाढ आणि लॉजिस्टिक वाढ हे ते दोन प्रकार आहेत. अगदी बरोबर. उपलब्ध संसाधने आणि पर्यावरणाच्या मर्यादा यांच्यातील तो एक अत्यंत नाजूक खेळ आहे. निसर्ग स्वतःचा समतोल कसा राखतो हे यातून आपल्याला स्पष्ट होतं, आणि हेच आजच्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपण घातांकीय वाढ किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल म्हणतो. हो नक्कीच. तर आपण असा विचार करूया की एखादी अशी जागा आहे जिथे खाण्यासाठी भरपूर अन्न आहे, राहण्यासाठी अमर्याद जागा आहे आणि पाण्याचा तुटवडा अजिबात नाहीये. अशा आदर्श परिस्थितीत सजीवांची वाढ कशी होईल? अशा परिस्थितीत सुरुवातीला ती वाढ थोडी संथ असते, कारण सजीव त्या नव्या वातावरणाशी जुळवून घेत असतात. याला विज्ञानात लॅग फेज म्हणतात. म्हणजे थोडा वेळ लागतो रुळायला. अगदी. पण एकदा का ते रुळले की खरी जादू सुरू होते. मग लोकसंख्या दुप्पट, चौपट, आठपट अशा प्रचंड वेगाने वाढायला लागते. हा जो वेगाचा टप्पा आहे त्याला लॉग फेज म्हणतात. आणि इथे वाढीचा दर थेट लोकसंख्येच्या आकारावर अवलंबून असतो ना? हो. थोडक्यात सांगायचं तर जितकी लोकसंख्या जास्त तितका वाढीचा वेगही जास्त. मी वाचत होते की याचा आलेख पाहिला तर तो अगदी इंग्रजी जे अक्षरासारखा दिसतो. जे शेप्ड कर्व, थेट आकाशाच्या दिशेने जाणारी रेषा. बरोबर आहे तुमचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रयोगशाळेतल्या पेट्री डिशमध्ये वाढवले जाणारे बॅक्टेरिया. तिथे त्यांना कृत्रिमरित्या सर्व पोषक घटक पुरवले जातात. त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येचा अक्षरशः स्फोट होतो. हो. पण इथेच एक मेख आहे. निसर्गात अमर्यादित असं काहीच नसतं. हे घातांकीय मॉडेल वास्तवात खूप काळ टिकणं जवळपास अशक्य आहे. कारण पेट्री डिश मधलं अन्न कधीतरी संपणारच ना? नक्कीच. जेव्हा ते अन्न अचानक संपतं किंवा जागा कमी पडते तेव्हा ती वाढलेली बॅक्टेरियाची लोकसंख्या एकाएकी नष्ट होते. याला पॉप्युलेशन क्रॅश म्हणतात. बापरे. म्हणजे अमर्याद वेगाचा शेवट हा विनाशातच होतो तर? दुर्दैवाने हो. मग खऱ्या जगात म्हणजे आपल्या जंगलात किंवा समुद्रात नेमकं काय घडतं? कारण तिथे तर अशी अमर्याद संसाधने नसतात. मला वाटतं इथेच आपलं दुसरं आणि अधिक वास्तववादी मॉडेल समोर येतं, लॉजिस्टिक वाढ. अगदी योग्य. लॉजिस्टिक वाढीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना येते,